नमस्कार, मी पत्रकार हेमंत सुशीला श्रेयम जोशी. मित्रांनो, संशयासारखा वाढणारा वृक्ष नाही. एकदा का एखाद्याविषयी आपल्या मनात संशय निर्माण झाला तर तो झपाट्यानं वाढतो, कधीही कमी होत नाही. आणि तुम्ही विवाहित आहात, तुम्हाला तर ठाऊक आहे की एकदा का बायकोला वाटलं की तुम्ही चालू आहात, तुमचे बाहेर संबंध आहेत आणि तिनं चुकून जर तुमचं एखादं प्रकरण बघितलं, अनुभवलं, कुठेतरी पकडल्या गेलं, तर मात्र आयुष्यभर प्रसंगी तुम्ही सख्या बहिणीसोबत जरी गप्पा मारायला एकांत गाठला तरीही ती तुमच्या छातीवर बसून तुम्हाला बदडून काढते. एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये नेमकं तेच झालं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना कुठेही या दिवसामध्ये उगाचच एखाद्याचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी वेळ नाही. ही इज बिझी. त्यांना ते प्रकल्प पटापट पूर्ण करायचे आहे. आपण कामातून कसे मोठे हे त्यांना दाखवून द्यायचं आहे, ते त्यांना आवडतं. उगाचच शरद पवार पद्धतीनं मी राजकारणातून कसा मोठा होईल ते त्यांच्या मनाला फारसं रुचत नाही. कामातून, कार्यातून, प्रगतीतून आपण कसे मोठे होऊ हे त्यांना आवडतं. शरद पवारांनी ते केलं असतं तर पवार नक्कीच या फडणवीसांच्या कितीतरी पुढे निघून गेले असते. पण सारं काही बिघडलं कारण पवार राजकारणात रमले आणि फडणवीस समाजकारणामध्ये. त्यामुळे फडणवीसांना उगाचच कुलंगडी करण्यासाठी, एखाद्याला संपवण्यासाठी फारसा वेळ नसतो. मात्र एखाद्यानं जर आपणहून त्यांच्यावर तीर सोडला तर मात्र फडणवीस त्याला सोडत नाहीत. ते तो सोडलेला बाण, तो तीर नक्की चुकवून मोकळे होतात. पण त्यानंतर त्यांची गदा एखाद्याला ज्या पद्धतीनं प्रहार करते, समोरचा राजकीय नेता कितीही मोठा असला तरी जमीनदस्त होतो. मला एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये मागल्या 8-10 दिवसापर्यंत प्रचंड काळजी होते. कारण शिंदेंनी यावेळी थेट फडणवीसांना छेडलं होतं, त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातून शिंदेंचंच मोठं नुकसान होणार. त्यामुळे मी काहीसा चिंतेत होतो. कारण एकनाथ शिंदे पद्धतीचे नेते हवेत. माणूस चांगला आहे, गोरगरिबांना मदत करतो. पण या पद्धतीनं थेट फडणवीसांना छेडलं म्हणजे काय की ज्या बिळामध्ये साप लपून बसला आहे त्या बिळामध्ये एखाद्या शेतकऱ्यानं बोट घालायचा अवकाश की तो कसा कडकडून चावा घेतो, त्या पद्धतीनं या शिंदेंचं वागणं होतं. त्यांनी तर थेट वाघाच्या जबड्यात हात घातला होता. वाघ सोडणार कसा? पण आजच्या तारखेला मात्र सारं काही शांत झालेलं आहे. ही मी तुम्हाला नवीन बातमी देतो आहे आणि ती सपुरावा तुम्हाला सांगणार आहे. एकनाथ शिंदे त्यानंतर नक्कीच काळजीत पडले जेव्हा फडणवीस त्यांच्या पाठीमागे लागले आणि त्यातून मग शिंदेंनी थेट 2 वेळा अमित शहांची भेट घेतली. अमित शहांनी पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हा त्यांना त्यांचे सारे ज्या समस्या होत्या किंवा भांडणाचं मूळ कारण होतं, ज्या अडचणी होत्या त्या समजवून घेतल्या. विचार करतो पुन्हा भेटू म्हणाले. थंडा करके खाओ ही शहांची पद्धत. त्यानंतर पुन्हा जेव्हा शिंदे त्यांना भेटले तेव्हा शिंदेंना ठाऊक आहे की अमित शहा यांचं त्यांच्यावर नितांत प्रेम आहे. त्यामुळे अमित शहा नक्कीच आपल्या बाजूनं निकाल देतील आणि फडणवीसांना दम भरतील. पण ते घडलं नाही. शिंदे जेव्हा दुसऱ्यांदा अमित शहा यांना भेटायला गेले तेव्हा अमित शहा त्यांना म्हणाले की तुमच्या ज्या नेमक्या अडचणी, समस्या, ज्या भूमिकेवर तुमचा राग आहे ते सारं मी फडणवीसांना समजावून सांगतो. फडणवीस नक्कीच त्यात योग्य ते बदल करतील, ते तेवढे समजूतदार आहे.
पण तुमच्यासाठी मी फडणवीसांना बाजूला सारून त्यांचं महत्त्व कमी करून माझ्या पक्षाच्या या देशातल्या या राज्यातल्या एका बलाढ्य नेत्याला बाजूला सारून तुमच्या पाठीशी मी उभा राहू शकत नाही. एक मात्र नक्की की तुमच्यासाठी मी फडणवीसांना नक्कीच जे सांगेल ते फडणवीस ऐकतील. ते माझ्या शब्दांच्या पलीकडे नाहीत हे तुम्हालाही माहीत आहे आणि नेमकं तेच घडलं. फडणवीस आणि शहा यांचं प्रदीर्घ बोलणं झालं आणि शहांनी एकनाथच्या ज्या अडचणी होत्या त्या सांगितल्या. फडणवीस म्हणाले हे मला ठाऊक आहे, फक्त त्यांनी तुम्हाला प्रत्यक्षात सांगितल्या आणि इथे मुंबईमध्ये ते कुरबुरी करतात किंवा इतरांना सांगतात. मला येऊन थेट सांगितलं असतं तर त्यावर सोल्युशन निघालं असतं. आणि मग शिंदे जेव्हा दिल्लीतून मुंबई परतले दुसऱ्या दिवशीपासून शहा यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही देखील तुमच्या वागण्यात आता बदल करा, जुळवून घ्या, हसतमुख राहा, सकारात्मक पॉझिटिव्ह भूमिका घ्या, तुम्हाला देखील फडणवीसांमधले बदल जाणवतील. एकनाथजींना फडणवीसांना तो वेळच नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि नेमकं तेच घडलं. एकनाथ शिंदे यांनी गेल्या 8-10 दिवसामध्ये आता आपली भूमिका बदलली आहे. ते शांत झाले आहेत आणि फडणवीसांविषयीचा राग त्यांनी बऱ्यापैकी मनातून काढून टाकला आहे. पण तसे शिंदे हे डूक धरणारे नेते आहेत, त्यामुळे संपूर्ण राग त्यांच्या मनातून गेला असं नाही. किंवा संधी आल्यानंतर बघून घेऊ हे देखील त्यांनी कुठेतरी नक्की मनात ठेवलं असेल. पण सुदैवानं पुन्हा दोघं एकत्र आले आहेत आणि आता शिंदे दर क्षणी, दरवेळी, दर भाषणातून वेळोवेळी, प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी त्या फडणवीसांच्या बाबतीमध्ये सकारात्मक बोलायला लागले आहेत. कुठेही कुरबुर करताना ते दिसत नाहीत. आता त्यांच्या मनात राग नाही आणि त्यांनी याच पद्धतीनं आपली आता यापुढे फडणवीसांच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह भूमिका हवी हे त्यांच्या गटातल्या आमदारांना, मंत्र्यांना देखील समजावून सांगितलं आहे आणि साऱ्यांनीच त्यांना होकार दिला आहे. त्यामुळे या क्षणी शिंदे आणि फडणवीस यांच्यातले वाद पूर्णतः संपले आहेत, मिटले आहेत. तुर्तास आता त्यात काहीही विचित्र घडणार नाही. पण घडलं असतं तर त्याची मोठी झळ एकनाथ शिंदेंना पोहोचली असती हे मी तुम्हाला यापूर्वी 2दा सांगितलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की शहा देवेंद्रजींना तेच म्हणाले की ठीक आहे, एकनाथ शिंदे चुकत आहेत, पण तरीही अत्यंत महत्त्वाच्या अशा ग्रामीण भागातल्या म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या आपल्यासाठी जिंकणं फार महत्त्वाचं आहे. महायुतीचा विजय जर ग्रामीण भागामध्ये झाला, ग्रामीण जनतेनं जर आपल्याला उचलून धरलं तर त्याचे खूप मोठे फायदे दूरवर होतील. अर्थात शहा यांनी फडणवीसांना जे सांगितलं ते फडणवीसांना कळत नाही, नक्कीच नाही. आणि त्यामुळे फडणवीसांनी देखील शिंदेंच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतली आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदे, लाडक्या बहिणीचे शिल्पकार एकनाथ शिंदे, फडणवीसांच्या भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या संगतीनं अगदी उघड उभं असणं काळाची नक्कीच गरज आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की शिंदे नेमके कुठे दुखावले होते. शिंदे दुखावले आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या भूमिकेबाबत. म्हणून रवींद्र चव्हाण देखील अलीकडे अगदीच या 2-3 दिवसापूर्वी शहा यांना भेटून आले आहेत. त्या भेटीत देखील नेमकं तेच म्हणजे अमित शहा हे फडणवीसांना समजावून सांगतात आणि इतरांना धारेवर धरतात. त्यांनी रवींद्र चव्हाणांना तेच सांगितलं
की एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये कुठेही निगेटिव्ह वागणं नको. अर्थातच रवींद्र चव्हाणांनी होकार दिला आणि त्यातूनच तो अतिशय वादग्रस्त असा भारतीय जनता पक्षातला प्रवेश आता थांबला आहे. म्हणजे एकेकाळी विशेषतः जेव्हा आनंद दिघे हयात होते तेव्हा आनंद दिघेंचे ठाणे जिल्ह्यातले जे अतिशय ताकदवान असे काही त्यांचे साथीदार होते, शिवसेनेचे स्थानिक नेते होते, त्यातलेच एक सदानंद थरवळ आणि त्यांचा मुलगा अभिजित. या अभिजितला ते रवींद्र चव्हाण आपल्या पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देणार होते. पण तो प्रवेश आता लांबला म्हटल्यापेक्षा संपला. कारण एकनाथ नेमके तिथेच दुखावले होते. माझी माणसं फोडू नका, तोडू नका, माझं एवढं वाईट करू नका की जेणेकरून मला माझ्या छातीत खंजीर खुपसल्यासारखं होईल. आणि तो बरं झालं की तो प्रवेश लांबला किंवा मी म्हणतो तो थांबला. आणि त्यामागे देखील सूचना होत्या अर्थातच अमित शहा यांच्या. जे झालं ते छान झालं. आता पुन्हा शेवटी तेच की प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आता ठाणे जिल्ह्याबाहेर फार तर कोकणाबाहेर पडण्याची गरज आहे. आणि हीच त्यांना सुवर्ण संधी आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. आणि त्या दरम्यान जर चव्हाणांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला तर ते ग्रामीण भागामध्ये बावनकुळे किंवा टॉपमोस्ट नेता अर्थातच देवाभाऊ यांच्या पद्धतीने ग्रामस्थांच्या गळ्यातले ताईत होतील. आणि ती संधी जर यावेळी त्यांनी दवडली, त्यांनी जर त्या संधीचं सोनं केलं नाही तर रवी चव्हाणांना फार मोठी किंमत मोजावी लागेल. कदाचित त्यांच्या पदालाच धोका निर्माण होईल. किंबहुना अशावेळी देवेंद्र फडणवीस देखील त्यांना वाचवू शकणार नाही. उगाचच अतिशय चिल्लर पद्धतीचे पाठीराखे, ॲडवायझर आणि सभोवतालचे नको ती माणसं, त्यातून रवी चव्हाणांना मला असं वाटतं की चुकीचे सल्ले दिले जातात आणि ते त्या चुकीच्या सल्ल्यांनी वागण्याचा प्रयत्न करतात. जे पोरकट आहेत, जे स्वार्थी आहेत, जे करप्ट आहेत, जे नालायक आहेत, या पद्धतीच्या सल्लागारांना, नेत्यांना जवळपास ठेवणं म्हणजेच एखाद्या पुरुषानं एड्स झालेल्या स्त्रीबरोबर संभोग करण्यासारखं. चव्हाणांनी ते टाळणं गरजेचं आहे. अन्यथा ते स्वतःचं मोठं नुकसान करून घेतील. त्यांनी तडफेनं, तातडीनं आता ग्रामीण भागात कोकणाव्यतिरिक्त फिरण्याची गरज आहे आणि आपले सल्लागार नेमके चांगले ठेवण्याची हीच त्यांना नेमकी वेळ आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.